वरती बोट म्हणजे थोडस मी जो क्वेश्चन घेतोय हो तुम्ही हा. तो क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. आता क्वेश्चन क्रमांक 3 म्हणजे मी आंबे आणून आडी घालून ठेवली त्याचं उत्तर काढलंय आपण. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखलेली आहे. क्वेश्चन नंबर 3 जो आहे या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचंय, या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. पुल्लिंगी शब्द. आता बघा पहिल्या क्रमांकाचा जो पर्याय आहे, हकीकत. आता इथं ती हकीकत स्त्रीलिंगी शब्द झाला. ते तो वैभव है ना, तो वैभव म्हणल्यावर पुल्लिंगी येईल. ती पहाट, ती रहाट. म्हणजे ती हकीकत, ती पहाट, ती रहाट आणि तो वैभव. या तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये पुल्लिंगी शब्द वैभव येईल. तर हा पूर्ण सेट जो आहे तो 2018च्या टीईटी परीक्षेमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे. चुकीच्या चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. आता सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागण्याच्या पूर्वी त्याच्या मूळ रूपामध्ये झालेला जो काही बदल असतो त्याला आपण त्या ठिकाणी सामान्य रूप म्हणतो. मग इथं या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 4 मध्ये चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा, याच्यामध्ये पहिला पर्याय जो आहे तो काय आहे? कृत्य. आता कृत्य या शब्दाला कुठला तरी विभक्ती प्रत्यय लावा. कृत्याने, कृत्याला, कृत्यास, कृत्याहून है ना. कृत्यचं कृत्य दिले म्हणजे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप हे पर्याय क्रमांक 1. इथं कृत्या कृत्या त य आणि काना पाहिजे होता, तर ऑलरेडी इथं दिलेला नाही. आणि मग चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप हे पर्याय क्रमांक 1 आलेले. तरी सुद्धा आपण पुढचे पर्याय आपण वाचून घेऊया किंवा समजून घेऊया. आता दुसरं जे दिलेलं आहे विक्री है ना, विक्रीला, विक्रीने, विक्रीस, विक्रीतून बरोबर आहे. युक्ती, युक्तीला, युक्तीने, युक्तीहून बरोबर आहे समारोप. मोती है ना, मोतीस, मोतीस, मोती, मोत्या. आणि आता इथं आपल्याला काय करता येईल बघा. मोत्या बरोबर दिलेले, विक्री विक्री बरोबर दिलेले, युक्ती युक्तीस युक्तीला बरोबर दिलेले. आता मोतीचं सामान्य रूप मोत्या होते, कारण मोत्याला, मोत्याने, मोत्याहोस. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3, 4 हे तीनही बरोबर आहेत. मग चुकीचं सामान्य रूप कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे दिलेलं आहे ना तिथं काय दिलेलं आहे बघा. चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप ओळखा, याचं उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 1. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 सांगता येईल आहे का नाही. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे बघा, एक एक सिरियल वाईज घेऊया. आपले डावपेच आपल्यावरच उलटले. आपले डावपेच आपल्यावरच उलटले या अर्थाची म्हण ओळखायची. आता इथं जर आपण बघितलं तर पहिले पाडे 55 आहे का नाही, इथं येणार नाही. मुकी गाय फटके खाय आहे ना, गरीब व्यक्तीवरती अन्याय त्या ठिकाणी असतो किंवा तो सहन करतो. पहिले पाडे 55 पहिली कृती पहिल्या चुका पुन्हा गिरविणे आहे ना, इकडे आड तिकडे विहीर आहे ना, एकीकडे संकट दुसरीकडे संकट. तर इथं गुरुची विद्या गुरुस फळाली आहे ना. या ठिकाणी आपले डावपेच आपल्यावर उलटले या अर्थाची म्हण पर्याय क्रमांक 3 आहे. कारण गुरुची विद्या गुरुस फळाली हा इथं उत्तर आपल्याला सांगता येईल. कारण त्या ठिकाणी आपल्याला माहिती की ज्या वेळेस आपले डावपेच आपल्यावरच म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस शिकवित असतो त्यावेळेस त्याचा जर परिणाम आपल्यावरच होत असेल तर अशा प्रकारची म्हण त्या ठिकाणी वापरली जाते. आता त्याच्या खालचा जो क्वेश्चन आहे बघा, तर क्वेश्चन नंबर कटलाय परंतु 6व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे. सव्यापसव्य करणे. सव्यापसव्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आहे का नाही. इथं जर आपण बघितलं ना तर पहिला पर्याय जो दिलेला आहे तो दिलेला आहे धार्मिक विधी करणे. नंबर 2 चा पर्याय दिलेला आहे यातायात करणे. नंबर 3 चा पर्याय दिलाय कर्मठ असणे. नंबर 4 चा पर्याय दिलाय मंत्र तंत्र करणे. आता बघा, सव्याप सव्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे यातायात करणे. यातायात करणे, ये जा करणे आहे का नाही. अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी या वाक्य प्रकाराचा होतो. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे उपसर्ग घटित शब्द ओळखा. आता उपसर्ग घटित शब्दामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. ठीक आहे.
आता मला कमेंट वाचता येणार नाही, डायरेक्ट तुम्ही सगळ्यांनी फोकस क्वेश्चनवर करा. मी ज्यावेळेस क्वेश्चन वाचतोय त्यावेळेस मी थोडंसं स्लो वाचतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मनातलं म्हणजे तुम्हाला जे योग्य उत्तर वाटते ना ते तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवून ठेवा. आणि ज्यावेळेस मी उत्तर सांगेल, एक्सप्लेनेशन देईल, त्यावेळेस तुम्हाला निश्चित लक्षात येऊन जाईल की तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही बरोबर आहे. बघा, उपसर्ग घटित शब्द. आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कुसंगती, दुसरा पर्याय आहे कुमार, तिसरा पर्याय आहे कुडी, चौथा पर्याय आहे कुळवणी. आता या चारही शब्दामध्ये उपसर्ग घटित शब्द काय असतो तो अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. उपसर्ग घटित शब्द याचा अर्थ असा असतो की जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला आहे का नाही, डाव्या बाजूला, मूळ शब्दाच्या डाव्या बाजूला कुठलं तरी एक अक्षर लागलेलं असतं. मूळ शब्दाच्या समोरून मूळ शब्दाच्या डाव्या बाजूला आहे का नाही कुठलं तरी अक्षर जोडून आलेलं असते आणि त्यातून एक उपसर्ग घटित शब्द तयार होतो. आता या चारही शब्दामध्ये मूळ शब्द आहे संगती, आहे का नाही. या संगती शब्दाला समोरून डाव्या बाजूने कु हा उपसर्ग लागलेला आहे आणि कु हा उपसर्ग लागून या ठिकाणी कुसंगती नावाचा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर उपसर्ग घटित शब्द ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे कुसंगती. ओके. उपसर्ग घटित शब्द म्हणजे मूळ शब्दाच्या डाव्या बाजूला सुरुवातीला आहे का नाही स्टार्टिंगला काहीतरी अक्षर लागलेले असते त्यातून तो उपसर्ग घटित शब्द बनतो. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे प्रत्यय घटित शब्द. आता बघा, खरं तर तो 7व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे आणि तो कटलाय, असू द्या काही अडचण नाही. आता इथं प्रत्यय घटित शब्द ओळखा. प्रत्यय घटित शब्द याचा अर्थ असा होतो की ज्या मूळ शब्दाला उजव्या बाजूला लागून काही अक्षरे जोडून आलेली असतात किंवा पुढच्या साईडने म्हणजे मागच्या साईडने, सॉरी पुढच्या नाही, मागच्या साईडने म्हणजे मागून कसं डाव्या बाजूकडून उजवीकडे लिहित असतो आपण, डाव्या बाजूकडून उजवीकडे आहे का नाही. मूळ शब्दाच्या उजव्या हाताला जर काही अक्षर जोडून आले तर ते प्रत्यय असतात, आहे का नाही. आता इथं ऐन वेळा, निराकार, पडसाद, दिमाखदार आहे ना. या चारही शब्दामध्ये ऐन वेळा, मूळ शब्द वेळे, उपसर्ग लागलाय ऐन, उत्तर नाही आहे ना. निराकार आहे का, निराकार मध्ये सुद्धा प्रत्यय लागलेला नाहीये मूळ शब्दाच्या उजव्या बाजूला कुठला. पडसाद आहे का नाही, साध मूळ शब्द आहे त्याला पड उपसर्ग लागलाय. म्हणजे या प्रश्नामध्ये ऐन वेळा, निराकार, पडसाद हे तीनही पर्याय आपले उत्तर नाही. तर पर्याय क्रमांक 4 दिमाखदार हे आपलं उत्तर आहे. याचं कारण काय आहे, कारण असं आहे की मूळ शब्द दिमाख त्याला जोडून उजव्या बाजूला त्याच्या पुढून पुढून म्हणजे उजव्या बाजूला मागच्या साईडला, सॉरी मागच्या साईडला दार, दिमाग, दार, दार हा प्रत्यय लागलाय. आणि म्हणून प्रत्यय घटित शब्द कोणता, तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 नाही, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या त्या ठिकाणी उत्तर सांगता येईल. त्याच्यानंतर आता बघा थोडासा हटके प्रश्न आलाय, प्रत्येक घटित शब्द ओळखा. त्याच्या खाली जो प्रश्न आलेला आहे तो काय आहे बघा, थोडासा झूम करतो मी, आहे का नाही. जुलै 2018 च्या टीईटी परीक्षेमध्ये आलेले हे सगळे प्रश्न आहेत. आता इथं पहिल्या पेजमध्ये शेवटचा प्रश्न काय आहे बघा, इथं प्रश्न काय आहे बघा, हा काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे. आता एक अचानकपणे उद्भवलेली घटना आहे, अचानकपणे काहीतरी घटना घडलेली आहे का नाही. इथं पूर्ण विराम द्यायची गरज नाही कारण हे साधं विधान नाहीये. इथं उत्कंठा किंवा आश्चर्य आहे का नाही किंवा अशा प्रकारचे काहीतरी इमोशन्स बाहेर पडलेले आहेत, आहे का नाही. अपसारण चिन्ह सुद्धा द्यायची गरज नाही, प्रश्नचिन्ह द्यायची गरज नाही, पूर्णविराम द्यायची गरज नाही, आहे ना. इथं उलटा टिळा ज्याला आपण म्हणतो, मी त्या दिवशी शिकवताना सांगितलं होतं की उद्गारवाचक चिन्ह जे असते ते अशा वेळेस द्यायचे असते ज्या वेळेस आपल्या तोंडातून काहीतरी अशा प्रकारचे शब्द आहे का नाही, अशा प्रकारच्या उत्कंठ भावना बाहेर पडल्या त्यावेळेस वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावयाचं असतं. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 ही या ठिकाणी त्यात उत्तर आपल्याला सांगता येईल. बघा या ठिकाणी मी आंबे आडी घालून ठेवलेत. एक वचन अनेक वचनाची जोडी, पुल्लिंगी शब्द, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप, आपले डावपेच आपल्यावर उलटणे, त्याच्यानंतर सव्य अपसव्य करणे, उपसर्ग घटित शब्द ओळखा, कुसंगती ज्याला आपण उत्तर म्हणलं, प्रत्येक शब्द दिमागदार सांगितला आणि काय हाहाकार माजवलाय भूकंपाने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उदगरवाचक चिन्ह.
या पूर्ण साधारणतः हे 8-9 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा आहे. प्रत्येक प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा आहे. आहे का नाही? या पहिल्या इमेज मध्ये बघा ना. म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे तो वेगळ्या टाईपवर विचारला गेलेला आहे. म्हणजे टीईटी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपवरचे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर थोडासा क्वेश्चन नंबर 40 पर्याय क्रमांक ठीक आहे नाही कोणता असेल उत्तर ते बघूया आपण बघा. दुसऱ्या इमेज मध्ये आपल्याला 40व्या क्रमांकाचा प्रश्न काय विचारलाय बघा. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही. तर थोडसा अंडरस्टँडिंग बघा. या वाक्यामध्ये घरी या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे आणि वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा म्हणाले. तर या ठिकाणी मूळ शब्द आहे घर. एक नाही मूळ शब्द आहे घर आणि माझ्या घरी घरी या शब्दातील आहे का नाही कुठला विभक्तीचा प्रकार आहे एक नाही अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा म्हणाले आणि पर्यायामध्ये दिलेले घरी या शब्दाची विभक्ती ओळखण्यासाठी पर्याय दिलाय सप्तमी प्रथमा द्वितीया षष्टी. आता थोडस उलट जाऊया. पर्याय क्रमांक 4 काय म्हणाले षष्टी. आता घरी या शब्दाचा मूळ शब्द आहे घर त्याला प्रत्यय लागलाय दीर्घई तय्या तय्या त्याच्यामध्ये षष्टीमध्ये बसत नाही. षष्टीचे प्रत्यय चा ची चे चा झाजी झेझा. द्वितीयाचे प्रत्यय सला ते सलानाते सला ते सलानाते प्रत्यय लागलेला नाहीये. आहे की नाही प्रथमा मूळ शब्दाला प्रत्यय लागलेला आहे त्याच्यामुळे प्रत्यय नामाला जर नसेल तर प्रथम असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त इ आ त इ आ. पर्याय क्रमांक 1 सप्तमी. क्रमांक 40 या इमेज मध्ये जो काही क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल सप्तमी. सप्तमी सांगता येईल सप्तमी पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याचदा घेतलेला आहे. विभक्ती प्रत्ययावरून आहे ना विभक्तीच्या प्रत्ययावरून विभक्तीचा प्रकार सांगायचा असतो आणि तो आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी आपण विभक्ती टॉपिक डिटेल घेतले त्याच्यामध्ये काळजी करायची काही गरज नाही. सप्तमी द्वितीया तृतीया चतुर्थी षष्टी आहे का नाही किंवा संबोधन या सगळ्या विभक्तीचे प्रत्यय आपण पाठ करून घेतले होते आणि लाईव्ह लेक्चर मध्ये संपूर्ण विभक्तीचा चार्ट आणि कारक अर्थ या सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी घेतल्या होत्या. त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही की अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो की नाही येत. 100% येतो. त्यामुळे तुम्हाला थोडस विभक्तीचा चार्ट पाठ करावा लागेल. प्रथमाचे प्रत्यय द्वितीयाचे प्रत्यय एक वचनातले आणि अनेक वचनातले प्रत्यय दोन्ही मधले प्रत्यय पाठ करावे लागतील. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 41 बघा इथे दिलेला आहे. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. बघा थोडस विचार करा. 41वा प्रश्न वाचून घ्या. शब्दाच्या जाती नावाचा टॉपिक कम्प्लिटली व्यवस्थित घेतलेला आहे. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यात प्रश्न असा विचारला मित्रांनो की विशेषण आहे का वाक्यात. विशेष नाम आहे का वाक्यात. सामान्य नाम आहे का वाक्यात. सर्वनाम आहे का वाक्यात. या चारीपैकी कुठला तरी एक घटक नाही आणि ते आपलं उत्तर आहे. मुळीच आलेलं नाही म्हणते. बघा आता मी विशेषण विशेषनाम सामान्य नाम सर्वनाम या सगळ्या बाबतीमध्ये विश्लेषण करतो. बघा महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यामध्ये विशेषण आहे का. पहिला पर्याय विशेषण आहे का. तर विशेषण आहे का ते चेक करूया. बघा महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. आता या वाक्यामध्ये पाऊस शब्द आहे. पाऊस नाम आहे आणि पाऊस हे सामान्य नाम आहे. तर सामान्य नाम सगळ्यांना माहिती एकाने सामान्य नाम पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले हे आपलं उत्तर नाही. एकाने मुळीच आलेलं नाही असा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 3 आलेला आहे 3 उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 1 विशेषण आहे का ते बघूया. पाऊस हे नाम आहे आणि पाऊस या नामाचं विशेषण आलंय अवकाळी. अवकाळी पाऊस. कसला पाऊस. अवकाळी पाऊस. नाम आहे पाऊस त्याचं विशेषण आलेले अवकाळी. अवकाळी हे विशेषण आहे आणि मग पर्याय क्रमांक 1 सुद्धा आपलं उत्तर नाही. आता विशेष नाम कोणते तर महाराष्ट्र हे विशेष नाम आहे ना. म्हणजे महाराष्ट्र हे विशेष नाम आहे. एक नाही अख्ख्या देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्र एकच आहे
आणि म्हणून ठेवलेलं नाव या राज्याचं विशेष नाम म्हणजे विशेष आहे, विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे. तीनही पर्याय पहिले या वाक्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 म्हणजे सर्वनाम. सर्वनाम हे या वाक्यामध्ये आपल्याला कुठंच आढळत नाही. सर्वनाम वाक्यामध्ये कुठंच आढळत नाही. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे बघा मित्रांनो. प्रश्न असा विचारलेला आहे की या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वनाम. या वाक्यामध्ये सर्वनाम आलेलं नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे 41व्या क्रमांकाचं पर्याय क्रमांक 4. चलो थोडस पुढे जाऊयात. थोडस पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 42 काय दिलंय बघा. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खांचीच होत ना, एक तूच होशी जास्त. या काव्य पंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 9च्या 9 रस सांगितले होते. है की नाही? काल आपण 2020 क्वेश्चन सेट टीईटी प्रश्नपत्रिका मराठीचे क्वेश्चन घेतले, जवळपास महत्वाचे घेतले होते. किंवा त्यातला प्रश्न जरी घेतला नसला तर त्याच्याशी रिलेटेड सिमिलर क्वेश्चन काय घेतले होते काल मी. आणि त्याच्याशी संबंधित पीडीएफ सुद्धा मला वाटतं मी पूर्ण इमेज टाकल्या होत्या की 2020च्या टीईटी मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले बघा. इथं जो आपल्याला उत्तर द्यायचं आहे किंवा 42वा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खांचीच होत ना, एक तूच होसी जास्त. या काव्यपंक्तीमध्ये जो रस दिलेला आहे तो रस आहे रौद्र रस. राग आलेला आहे की नाही, आहे की नाही, चिडखोरपणा निर्माण झालेला आहे. आणि मग पर्याय क्रमांक 4 रौद्र रस त्या ठिकाणी तयार झालेला आहे. है का नाही. करुण रस सांगितला होता काल. करुण रस म्हणजे त्या ठिकाणी संकट आलेलं आहे, काहीतरी अडचण आहे, काळजी आहे, चिंता आहे, भीती आहे, त्यावेळेस करुण रस असतो. बिभत्स रस म्हणजे किळस आलेला आहे असा बिभत्स रस. हास्यरस एक नाही, विडंबन असेल किंवा काहीतरी हास्यास्पद अशा प्रकारची त्या ठिकाणी रचना सांगितली तिथं हास्यरस असतो. सदरील वाक्यामध्ये रौद्र रस त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणून 42व्या क्वेश्चन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 रौद्र रस. ठीक आहे. थोडस पुढे जाऊया आता बघा. इथं आपल्याला प्रश्न क्रमांक 43, 44, 45. प्रश्न क्रमांक 43, 44, 45 इथं आपल्याला हा पॅसेज वाचायचा आहे. बघा पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सदरील प्रश्नपत्रिका ही जुलै 2018 पेपर क्रमांक 2 या पेपर मधले क्वेश्चन आहेत आणि याच्यामध्ये हा उतारा आलेला होता. आता सगळ्यांनी काय करायचंय, हा उतारा वाचायचा आहे आणि मगच त्या प्रश्नाकडे जायचं. आता इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अशा प्रकारचा उतारा मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस आपण शेवटच्या टप्प्यामध्ये मराठीचे सेशन घेणार आहेत ना त्यावेळेस मी तुम्हाला उतारे पण घेईल म्हणून सांगितलं होतं. तर त्या ठिकाणी बघा थोडस अंडरस्टँडिंगचा भाग काय आहे की इथं हा उतारा वाचून घ्यावा लागेल. अशा प्रकारचा उतारा वाचत असताना आपली आकलन क्षमता आपल्याला दाखवून द्यावी लागेल. आपण वाचलेलं आपल्याला समजलंय का, आपण वाचत आहोत ते व्यवस्थित वाचत आहोत का, सदरील उतार्यामध्ये कशाची कन्सेप्ट दिलेली आहे ना, मतितार्थ काय आहे या पूर्ण उतार्याचा, दिलेल्या उतार्यामध्ये समानार्थी शब्द एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द काय असू शकतो. दिलेल्या उतार्यामध्ये एखादा शब्द असा आलाय की ज्याचा विरुद्धार्थी शब्द विचारला गेलेला आहे, आहे का नाही, किंवा एखादी म्हण विचारलेली आहे किंवा उतार्याला नाव द्या. अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे मी आता जेवढं बोललो ना उत्तराबद्दल या संबंधित सगळे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. आहे का नाही. काही काही वेळेस उतारा दिला जातो आणि या उतार्याला समर्पक शीर्षक काय देता येईल, आहे की नाही, उतारा घ्यावा लागतो. आणि दिलेला उतारा कशावर आधारित आहे ते बघावं लागतंय. आणि त्याच्यानंतर मग याच्यातून आपल्याला उत्तर जे काही काढायचे ते व्यवस्थित अंडरस्टँडिंगने आणि विचार विनिमय करून म्हणजे तुमची निर्णय क्षमता, तुमची आकलन क्षमता, विचार क्षमता आणि या सगळ्या गोष्टींचा इथं उहापोह करावा लागतो. बघा थोडस वाचून घेऊया आपण उतारा. बघा काय दिलंय उतारा. राजकारणात संकटे आली. सगळ्यांनी थोडस लक्ष देऊन बघा. माझ्यासोबत चला सगळेजण, इथं काही आपल्याला गडबड करायची गरज नाहीये. राजकारणात संकटे आली की इतिहास
घडवण्याची संधी ही येत असते. अशा वेळी ती संधी लाथाडावयाची आणि खुर्चीसाठी जीव टाकावयाचा हे राजकारण नव्हे. हा तर पळपुटेपणा झाला. ठीक आहे, राजकारण संकटे आणि इतिहास घडण्याची संधी येत असते. अशा वेळी ती संधी लाथाडावयाची आणि खुर्चीसाठी जीव टाकावयाचा हे राजकारण नव्हे. हा तर पळपुटेपणा झाला. समोर टाकलेली संकटे छातीवर झेलण्यात पुरुषार्थ असतो. समोर टाकलेली संकटे छातीवर झेलण्यात पुरुषार्थ असतो. पुरुषार्थ कधी असतो बघा, याच्यावर प्रश्न आहे बरं का पुढे बघा. समोर टाकलेली संकटे जो छातीवर झेलतो तो खरा पुरुष. छातीवर झेलण्यात पुरुषार्थ, संकटे छातीवर झेलण्यात पुरुषार्थ असतो, पळून जाण्यात नाही. ठीक आहे नाही, पळून जाण्यात पुरुषार्थ नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते. है ना, प्रवाहाच्या विरुद्ध जो पोहतो तो यशस्वी होतो, आपण म्हणतो ना. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते. प्रवाह पतित होण्यात नाही. मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे असे मी म्हणत नाही, पण पण प्रसंग आला तर तसे जाण्यातच बाणेदारपणा असतो. जे आव्हानाला सामोरे जातात त्यांच्या वाट्याला कधी कधी दुःख येते. है ना, जे आव्हानाला सामोरे जातात त्यांच्या वाट्याला कधी कधी दुःख येते, परंतु त्यांच्याकडूनच इतिहास घडतो, इतिहास. आता बघा, खाली 3 प्रश्न दिलेत. प्रश्न क्रमांक 43, प्रश्न क्रमांक 44, प्रश्न क्रमांक 45. दिलेला जो उतारा आहे त्याच्यामध्ये पुरुषार्थावरती, आहे का नाही, आव्हानं झेलण्यावरती, आहे का नाही, संकटांचा सामना करणे आणि प्रवाहाच्या विरुद्ध जावे, आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जो कोणी त्या ठिकाणी संकटाचा सामना करतो ना, तो खरा पुरुष, किंवा तो खरा, ज्याला आपण म्हणतो की यशस्वी व्यक्ती असतो, कर्तृत्व तो खरा दाखवत असतो. अशा प्रकारची रचना दिलेल्या उतार्यामध्ये दिलेली. तर प्रश्न वाचूया, उत्तर बघूया आपण काय निघतंय ते. 43वा प्रश्न काय आहे बघा. इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे? इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे? बघा, म्हणजे इतिहास घडवण्याची संधी या शब्दाचा अर्थ काय आहे नेमका? इतिहासाचे लेखन करण्याची संधी, इतिहासाबद्दल स्पष्टीकरण देणे, इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी, इतिहास संशोधनाची संधी. आता इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगाचा अभिप्रेत अर्थ असा आहे. आता उतारा वाचल्यावर आपल्याला कळतंय की काहीतरी आपण जर केलं, प्रवाहाच्या विरुद्ध काही केलं, आहे की नाही, किंवा आपण संकटे झेलली, त्याच्यामध्ये पुरुषार्थ असतो, आहे की नाही. आपलं नाव कधीतरी होणार आहे, असं आपण संकटाचा सामना करून जर आपण यशस्वी झालो तर आपलं नाव होणार आहे की नाही. आपण त्या ठिकाणी इतिहास घडवू शकतो. मला वाटतं म्हणजे याचं उत्तर आहे एक्झॅक्ट पर्याय क्रमांक 3. नाही, इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी, आहे की नाही. इतिहास घडवण्याची संधी म्हणजे काय, तर इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही या 43व्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 44, पुरुषार्थ म्हणजे. आता इथं थोडस विचार करणारा प्रश्न आहे बघा. पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे, भित्रेपणावर मात करणे. भित्रेपणावर मात करणे या उत्तराला वाचून आपल्याला उत्तर सांगता येईल किंवा हे उत्तर असू शकते असं नाही. मानव जन्माचे सार्थक करणे, आणि आता इथं पुरुषार्थ आणि मानव जन्म सार्थक याच्यामध्ये काही संबंध राहणार नाही. स्त्रियांवर वर्चस्व गाजवणे हे सुद्धा त्या ठिकाणी उत्तर असणार नाही. मग पर्याय क्रमांक 1, पुरुषार्थ म्हणजे पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे, हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पर्याय क्वेश्चन नंबर 45. आता इथं थोडासा आपल्याला विचार करणारा प्रश्न आपल्याला दिला गेला आहे. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 45. त्या ठिकाणी प्रश्न काय दिला बघा. प्रवाह पतित होणे याचे 4 अर्थ पुढे दिलेले आहेत. तर त्यापैकी चुकीचा गैरलागू अर्थ कोणता? प्रवाह पतित होणे या शब्दाचा, या या वाक्याचा अर्थ काय आहे, किंवा या रचनेचा अर्थ काय आहे? प्रवाहात पडून वाहत जाणे, परिस्थितीला शरण जाणे, संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे, परिस्थितीवर विजय मिळवणे. आता याच्यापैकी एक चुकीचा अर्थ दिला आहे. 4 पैकी एक दिलेला आहे, प्रवाहात पडून वाहत जाणे. आहे ना, प्रवाहात पडायचं आणि वाहत जायचं, इथं चुकीचा अर्थ त्या ठिकाणी लागणार. मग फक्त इथं अर्थ काय सांगितलाय पहिल्या पर्यायामध्ये, प्रवाहात आपल्याला पडावं लागेल, वाहत जावं लागेल. प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जायचे का ते, आणि पर्याय क्रमांक 2 परिस्थितीला शरद जाणे. या दोन्ही पैकी एक उत्तर आहे आपलं. संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे, परिस्थितीवर विजय मिळवणे, या
चार पर्यायापैकी प्रवाह पतित होणे याचे चार अर्थ पुढे त्यापैकी चुकीचा गे लागू अर्थ ओळखा. है ना, परिस्थितीला शरण जाणे चुकीचा अर्थ आहे का? परिस्थितीवर विजय मिळवणे चुकीचा अर्थ नाही. संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे, है का नाही? प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. बघू आपण प्रबोल एकदा थोडस विचार करा. प्रवाहात पडून जाणे, परिस्थितीला शरण जाणे, संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे, परिस्थितीवर विजय मिळवणे. हा. प्रवाह पतित होण्यात नाही. बघा ना, इथं उतार्यामध्ये काय दिले? प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते. आहे ना, प्रवाह पतित होण्यात नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे कर्तृत्व, आणि प्रवाहाच्या विरुद्ध न जाणं म्हणजे काय? प्रवाह पतित होणे म्हणजे अपराजित होणे, किंवा आपण त्या प्रवाहाच्या विरुद्ध न जाता प्रवाहाच्या बाजूने जाणे, आहे का नाही? प्रवाहात वाहत जाणे, आहे का नाही? तर इथं प्रवाह पतित होणे याचा अर्थ दिलेला आहे. इथं आपल्याला उत्तर आहे परिस्थितीवर विजय मिळवणे. ठीक आहे, परिस्थितीवर विजय मिळवणे गैर लागू अर्थ आहे. म्हणजे इथं आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तर सांगावं लागेल. मित्रांनो, इथं व्यवस्थित समजून घ्या प्रश्न कसा विचारलेला आहे. प्रवाह पतित होणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाणे, आहे ना. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. परिस्थितीला शरण जाणे बरोबर आहे. संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे बरोबर आहे. म्हणजे या प्रवाह पतित होण्याचे अर्थ दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर, म्हणजे बरोबर आहे म्हणजे कसं? प्रवाह पतित होणे या शब्दाशी रिलेटेड ते तिन्ही पर्याय आहेत. चौथा पर्याय मात्र वेगळा आहे, गैरलागू अर्थ आहे. परिस्थितीवर विजय मिळवणे म्हणजे प्रवाह पतित होणे नाही, आणि म्हणून आपलं उत्तर ऍक्च्युअली पर्याय क्रमांक 4 आहे. आता मी स्क्रीन शेअर केलेली बॅकला येतो, आणि मी जे आता जेवढं काही डिस्कशन केले ते व्यवस्थित चालू आहे का नाही याच्यावरती मी तुमच्या कमेंट बघणार आहे. त्याच्यानंतर आपण 51वा प्रश्न ते 60 आणि पुढचे क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, चलो. आता मला तुमच्या कमेंट वाचता येत नव्हत्या. तुमच्या कमेंट वाचता येत नव्हत्या. आता आता कमेंट करा. हा, आता मला तुमच्या कमेंट दिसतील. कमेंट करा प्लीज. मी जे काही बोललोय तुम्हाला व्यवस्थित ऐकू येत होतं का? आपलं व्यवस्थित चालू आहे का सेशन? कमेंट करा. आता मला तुमच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. फास्ट झालं का? स्पीडी झालं का? तुम्हाला जे काही योग्य, तुम्हाला जे काही कमेंट करायचं ते पटकन कमेंट करा. परत आपण रिपीट जाणार आहेत स्क्रीनकडे. सर फोन आडवा पकडा म्हणजे प्रश्न दिसतील. आणि ते काल आपण बघितलं, थोडंसं चालू द्या जसं आहे तसं, व्यवस्थित दिसतंय स्क्रीनला. काय अडचण? समजत आहे. थोडंसं एक्सप्लेनेशन वाढवतो आणखीन. क्वेश्चन आला ना त्याशी रिलेटेड अजून घेऊया आपण, काळजी करू नका. गोइंग ऑन नाईसली, ओके, थँक्यू सर. समजत आहे. चला, घ्यायचे का पुढचे प्रश्न? एक 5-10 मिनिट अजून, थोडासा वेळ लागला तरी घेऊत आपण, कारण आज क्वेश्चन बरेचसे मी, म्हणजे 2013च्या टीईटीचे सुद्धा आहेत पुढं. चलो चलो चलो, ओके. चलो, म्हणजे प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचायला, एक्सप्लेनेशन समजून घ्यायला. ठीक आहे. पीपीटी मध्ये म्हणजे अजूनही मी माझं जे काय, आता मी पहिलं सेशन आहे हे आपण मोबाईल स्क्रीन शेअर करून काल घ्यायचा प्रयत्न केला, परंतु व्यवस्थित झालं नव्हतं. क्वेश्चन आणि आन्सर आहे ना, अगोदर क्वेश्चन आणि त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल अगदी व्यवस्थितरित्या. पुढच्या सेशन मध्ये ह्याच्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करूया आपण. सर स्क्रीन दिसत नाही आहे. आता मी बॅक केलेले, आता स्क्रीन शेअर करणार आहे परत एकदा. 32वा प्रश्न पाहतोय का डबल? ठीक आहे. चला, मी स्क्रीन शेअर करतो परत, आपण पुढे कंटिन्यू करूया. चलो, कंटिन्यू करूया आपण. 32 नंबरचा प्रश्न काय आहे? कुठे 32चा क्वेश्चन? 32 दिलेलंच नाही इथं, मग कमेंट मध्ये वाचलं होतं मी. बघूया आपण, चला आता इकडे येऊया थोडस. बघा, क्वेश्चन नंबर 51. आता इथं प्रश्नांचा
प्रश्नाचं स्वरूप थोडंसं वेगळं दिलंय बरं का. आता इथं लेखक, साहित्यिक, पुस्तकांची नावं, कादंबऱ्या, समास, अलंकार असे क्वेश्चन आले तिकडे बघा. क्वेश्चन नंबर 51 मध्ये प्रश्न वाचा सर्वांनी माझ्या बरोबर. पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा इथं पर्याय दिलाय: प्रशांत दळवी, अजित दळवी, तुषार दळवी, जयवंत दळवी. पुरुष या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी. पर्याय क्रमांक 4. 1980 ते 90च्या दशकामध्ये हे नाटक असे खूप गाजलेलं होतं. म्हणजे स्त्री पुरुष आकर्षणातून जे काही नाटक तयार केले गेले किंवा आकर्षणाच्या माध्यमातून फार गाजलेलं नाटक म्हणजे जयवंत दळवींचं पुरुष नाटक जे आहे ते 1980च्या पुढच्या काळामध्ये 1980 ते 90च्या दशकात त्याला आपण म्हणतो खूप गाजलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारचं एखादा लेखक आणि त्यांचं नाटक किंवा पुस्तक किंवा कादंबरी वगैरे विचारलं जाऊ शकते. काल ययाती एक ना ययाती आणि मला वाटतंय मला आपण हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे है ना यांचं एक पुस्तक काल घेतलं होतं आपण. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 52. शिवप्रिया शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता प्रश्न क्रमांक 52 मध्ये आपल्याला बहुव्रीही समास दिलाय, तृतीय तत्पुरुष समास दिलाय, मध्यम पदलोपी दिलेला आहे, द्विगु दिलेला आहे. बहुव्रीही समास उत्तर नाही, मध्यम पदलोपी उत्तर नाही, द्विगु उत्तर नाही, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आता का ते आपण पुढे बघूया. बघा तृ- तृतीय तत्पुरुष समासामध्ये काय केलेलं आहे, तर तत्पुरुष समासामधलं दुसरं पद प्रधान असतंय. तृतीय तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य असं आहे की तत्पुरुष समासाचं दुसरं पद प्रधान असते. शिव आणि प्रिया हे दोन पद या सामासिक शब्दामध्ये आहेत. तर या ठिकाणी शिव प्रिया नाही, प्रिया पद महत्वाचे प्रधान आहे आणि शिवप्रियाचा जर आपण त्या ठिकाणी विग्रह केला की नाही तर त्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष विभक्ती त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. याचं कारण काय आहे? कारण तत्पुरुष समासामध्ये जेव्हा आपण विग्रह करतो त्यावेळेस गाळलेला जे काही शब्द असतो तो विग्रहाच्या वेळी घ्यावा लागतो आणि म्हणून त्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष समास आपल्याला पाहायला मिळतो. एक नाही बहुव्रीही समासाचं वैशिष्ट्य ठरणार नाही हे उदाहरण ठरणार नाही. कारण बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद प्रधान नसतात, तिसऱ्याच पदाचा बोध असतो. एक नाही काल आपण बघितलं होतं जसं लंबोदर लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती आहे ना. इथं बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद प्रधान नसतात, मात्र शिवप्रिया या सामासिक शब्दामध्ये प्रिया शब्द प्रधान आहे. एक नाही तत्पुरुष समास आहे. मध्यम पदलोपी समास आणि तत्पुरुष समासामध्ये काही प्रमाणामध्ये सारखेपणा वाटतो, परंतु दिलेला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला तृतीय तत्पुरुष सांगता येईल. मध्यम पदलोपी मध्ये सुद्धा आपल्याला काही पद ऍड करावे लागतात, काही शब्द ऍड करावे लागतात, परंतु मध्यम पदलोपी समास हा जो आहे तो तत्पुरुष समासाचा त्या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यानंतर द्विगु समासामध्ये जर दोन्ही पद प्रधान असतील, आई वडील, आई जेवढी महत्वाची तेवढे वडील महत्वाचे आहे ना, रामकृष्ण आहे की नाही, असे जे काही महत्वाचे दोन्ही पद प्रधान असतील तिथं द्विगु समास असतो. प्रश्न क्रमांक 53 कडे जाऊया. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा. आता इथं आपण एक संधी घेतली होती बघा. संधी टॉपिक फार फार डिटेल घेतला होता आपण. इथं अधिक बरोबर आणि आलेल्या दोन्ही शब्दाला आने जोडायचे. तर जल अधिक वतरण आहे ना, पहिला शब्द जल आहे, दुसरा वतरण. वतरण म्हणजे इथं दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर बघितला तर त्या ठिकाणी व आलेला आहे. इथं व्यंजन संधी असेल. जलावतरण मध्ये आपल्याला आने जोडलेले दोन्ही शब्दांना आणि म्हणून आपल्याला इथं स्वरसंधीची उदाहरणं बघावं लागतील. स्वरसंधीमध्ये पहिला पर्याय कटला, चौथा पर्याय कटला, दुसरा आणि तिसरा दोन्हीपैकी एक पर्याय आपला असू शकतो आणि इथं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. जल अधिक अवतरण बरोबर जलावतरण. जल शब्दाचा शेवटचा वर्ण अवतरण शब्दाचा पहिला वर्ण अधिक बरोबर आणि बरोबर जल अधिक अवतरण बरोबर जलावतरण म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी उत्तर सांगता येईल. ठीक आहे. 54व्या प्रश्नाचा जो काही स्वरूप आहे काय बघा, अशा प्रकारचे प्रश्न टीईटीला विचारले जाते. तर तुम्हाला एक्स्ट्रा वाचन करावं लागेल आहे ना. बरेचसे पुस्तकांची नावं वाचावं लागतील किंवा लेखकांची नावं वाचावं लागतील. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? तर हे जे काव्य आहे ना हे खरं तर रघुनाथ पंडित हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आतापर्यंत. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी रघुनाथ पंडित आहेत. ठीक आहे.
चलो, क्वेश्चन नंबर 55. भाववाचक नसलेले नाम ओळखा. शौर्य, शूर पासून शौर्य, भाववाचक नाम बनले. कटू पासून कटुता, भाववाचक नाम बनले. गोड पासून गोडवा, भाववाचक नाम बनले. आपण तीनही पर्याय इथं भाववाचक नामाचे सांगितलेत. प्रश्न नाही, पर्याय. भाववाचक नाम शिकवताना मी बोर्डवर लाईव्ह मध्ये शिकवले होते. पर्याय, प्रत्यय, ता प्रत्यय, वा प्रत्यय आहे ना, आई प्रत्यय आहे का नाही, पणा प्रत्यय लागून भाववाचक नामे बनतात. तर इथं पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे, भाववाचक नाम दे नाही. आणि म्हणून 55वा क्वेश्चन, त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल कार्य, पर्याय क्रमांक 4. आता 56वा क्वेश्चन काय आहे बघा. अरे बापरे. 56वा प्रश्न काय आहे? तत्सम शब्द. तत्सम, तद्भव, देशी, परभाषिक शब्द आहे ना, शब्द सिद्धी हा टॉपिक जर आपण बघितला तर शब्द कसा तयार झाला आहे हे सांगितलं जात आहे. शब्द सिद्ध कसा झाला आहे, तयार कसा झाला आहे. शब्द सिद्ध शब्दामध्ये जर आपण बघितलं तर 4 शब्द असतात. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये जशाला तसे आलेले शब्द असतात. तद्भव शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना काही प्रमाणामध्ये बदल होऊन आलेले शब्द असतात. काही शब्द देशी शब्द असतात. महाराष्ट्रीयन लोकांच्या मूळ भाषेतले जे शब्द असतात त्यांना देशी शब्द म्हटले जातात. आहे का नाही. आणि परभाषी म्हणजे कानडी, गुजराती, बंगाली, हिंदी, संस्कृत आहे ना, या सगळ्या भाषांमधून मराठीमध्ये आलेले जे काही शब्द आहेत त्यांना परभाषा शब्द म्हटले जाते. आणि साधित शब्द काही असतात. मूळ शब्दाला उपसर्ग लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे. मूळ शब्दाला जर त्याच्या डाव्या बाजूने काही अक्षर जोडून आलेली असतील त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणायचं. मूळ शब्दाच्या उजव्या बाजूला जर काही अक्षर जोडून लागलेली आहेत तर त्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द म्हणायचं. आहे का नाही. तर इथं तत्सम शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1 हा संस्कृत मधून मराठीत जशाला तसा आलेला शब्द आहे. त्याच्यानंतर 57वा क्वेश्चन आहे. या सत्तेत जीव रमत नाही. काव्य संग्रह कोणाचा आहे? आहे ना, आपले रामदेव ढसाळ. या सत्तेत जीव रमत नाही या काव्य संग्रहाचे जे काही लेखक आहेत किंवा जे काही कवी आहेत, कवी म्हणूया आपण, काव्य संग्रह आहे आणि त्यामध्ये ही कविता सुद्धा आहे. या सत्तेत जीव रमत नाही, नामदेव ढसाळ यांची ही रचना आहे. 58वा क्वेश्चन बघूया. 58वा क्वेश्चन बघूया. किंवा, वाहवा, वा, व, उभे अन्वयी अव्यय नसलेला अव्यय. आता हा मला वाटतं उत्तर तुम्ही बघितलं काढलं असेल, कारण आपण खूप फोकस केलं होतं याच्यावरती. आहे ना? वा किंवा विकल्पबोधक आहे ना, किंवा वा अथवा वा किंवा विकल्पबोधक उभे अन्वयी अव्यय आहेत. व उभे अन्वयी अव्यय आहे समुच्चय बोधक. वाहवा आहे केवळ प्रयोगी अव्यय आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. चलो, त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. 59, क्वेश्चन नंबर 59. इथं विद्यार्थी नसलेलं वाक्य ओळखायचंय. विद्यार्थी वाक्याच्या क्रियापदाला वा, वी, वे, वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात. आणि बघा ना, पहिलं वाक्य काय सांगतंय? पादत्राणे ओळीने ठेवावी, या कामी देवाची कृपा व्हावी, त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी. हे तीनही वाक्य विद्यार्थी आहेत. आणि चौथं वाक्य काय म्हणतंय? माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. म्हणजे इथं आज्ञा दिली. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 60. पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. आहे ना, याच्यासाठी आपण खरं तर हा 18चा क्वेश्चन आहे. 18च्या टीईटी मध्ये आलेला. त्याच्या खालीचे जे मार्क केलेले आन्सर्स ते आहे ना, ते 2013च्या टीईटीचा पेपर आहे, तो आपण नंतर घेऊया. आज टाइम भरपूर झालेला आहे. 60व्या क्वेश्चनचं उत्तर आहे गबाळ. आहे ना, गबाळ नावाचं आत्मकथनपर पुस्तक आहे. याच्यासाठी मला खूप म्हणजे मी खूप सर्च केलं आणि इजिप्तियन शामिनी बॅरिस्टर हा क्वेश्चन किंवा हा पेपर मी दिलेला नव्हता. मी 2013ची टीईटी पास आहे ऑलरेडी मित्रांनो. त्याच्यानंतर टीईटीची काही परीक्षा मी दिलेली नाही. परंतु हा प्रश्न पाहताना बराचसा मला थोडंसं सर्च करावं लागलं. तर गबाळ नावाचं आत्मकथनपर पुस्तक आहे. तर त्याचा मी डिटेल्स ग्रुपवर टाकतो, ते तुम्ही नंतर बघा. तर 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर गबाळ. आत्मचरित्र, आत्मकथनपर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झालेल्या घटनांवरती आधारित असलेलं जे पुस्तक असते त्याला आपण गबाळ म्हणतो. आहे की नाही, सेल्फ बायोग्राफी ज्याला आपण म्हणतो, जसं अग्निपंख डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं आहे तसं. ठीक आहे. तर मी जी स्क्रीन शेअर केलेली त्यातून बॅक येतो आणि आज जे काही मी शिकवलेलं आहे त्यात व्यवस्थित वाटलं का, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे
किंवा तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. चलो. व्यवस्थित समजलं का? थोडी स्पीड वाटली का? स्पीड वाटली का त्याची थोडीशी? एक मिनिट हा. हम्म. चलो. बेस्ट. बर. अजून? जुमान छान झालं. बर. त्याच्यामध्ये थोडस अजून व्यवस्थितपणा आणूया आपण. पण घ्या, मी मगाशी बोललोय सरांना. हो सर, बेस्ट सेशन. ठीक आहे. टीईटीचे ऍडमिट कार्ड आलेले आहेत सर. पेपर एक चे पण घ्या. पेपर एक आणि पेपर दोन मराठीचं लेवल बऱ्यापैकी सेम असतं मॅडम. अजून? मराठीचा सिलेबस जवळपास कव्हर केलेला आहे बरं का. शब्दसंग्रहाच्या साठी सुद्धा मी प्रयोग ही संकल्पना घ्याल का, भाव घेतले ना माया मॅडम. प्रयोग टॉपिक फार डिटेल घेतला. तुम्ही उशिरा जॉईन केला असेल. लेक्चर बघा, रेकॉर्डेड व्हिडिओ बघा माझे, मी टाकले म्हणजे मी जे काही शिकवले त्याच्यातले. दररोज एक प्रश्नपत्रिका घ्या. तेच करतोय आपण, प्रयत्न करतोय जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे. अजून? चला, थांबायचं का? ओके. गुड नाईट सर्वांना. शुभरात्री. धन्यवाद. ओके.